नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिखित या झोपडीत माझ्या ही कविता पाहणार आहोत। तुकडोजी महाराजांचा सर्वप्रथम परिचय पाहून घेऊयात। त्यांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर असं आहे। त्यांचा कार्यकाल सांगितलाय 1909 ते 1968 असा आहे। संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा आणि आत्मसंयम यांचे पाठ दिले आहे। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली। या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत। शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचं आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचलाही जातो। अशा पद्धतीचा संत तुकडोजी महाराज यांचा परिचय इथे सांगितला आहे। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्याविषयी आणखीन काही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची संपूर्ण माहिती। भारत देशातील महाराष्ट्र राज्यातले एक आध्यात्मिक संत तुकडोजी महाराज ते पूर्णतः आध्यात्मिक जीवनात लीन होते। तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत हा सन्मान मिळाला। त्यांचं पूर्ण जीवन जात, धर्म, पंथ यापासून कोसो दूर समाजाच्या सेवेला समर्पित होतं। तुकडोजी महाराजांचं कार्य 1941 साली महाराजांनी व्यक्तिगत सत्याग्रह केला। छोडो भारत आंदोलनात त्यांचा हिरिरीने सहभाग, ब्रिटिशांना जोरदार विरोधही केला। 1942 साली त्यांना अटक झाली। नागपूर आणि रायपूरच्या कारागृहात कैदी म्हणून ठेवलं। त्यानंतर तुकडोजी महाराजांनी नागपूर पासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोझरी गावी गुरुकुंज आश्रम स्थापन केला। तिथं त्यांचे अनुयायी कार्य करताना दिसत आहेत। एवढंच नाही, इथले सर्व मंदिराचे दरवाजे सर्वांकरता खुलेही आहेत। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तुकडोजी महाराजांनी ग्रामीण भागाच्या पुनर्निर्माणावर लक्ष केंद्रित केलं। अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली। एकीकृत ग्रामीण विकास याकरिता वेगवेगळे कार्यक्रम विकसित केले। महाराजांची क्रियाशीलता, वैचारिकता प्रभावशाली होती की त्यावेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन सन्मानित केलं। तुकडोजी महाराज विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक उपाध्यक्ष होते। राष्ट्रीय हितासाठी अनेक स्तरावर त्यांनी कार्य केलेलं आपल्याला लक्षात येतं। जसं बंगाल येथे दुष्काळ, चीन युद्ध, पाकिस्तान हमला, कोयना भूकंप यामुळे उडालेला हाहाकार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभावित आणि व्यवस्थित रचनात्मक मदत कार्याकरिता या सगळ्या मोहिमांवर गेले होते। तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनात देखील सहभाग घेतला। याशिवाय 1955 मध्ये जपान येथे धर्म आणि विश्वशांतीच्या विश्व संमेलनात त्यांनी भाग घेतला। या यात्रेदरम्यान त्यांनी जपान यात्रेवर पुस्तक देखील लिहिलं। महाराजांच्या अखेरच्या दिवसात त्यांना कर्करोगानं ग्रासलं गेलं होतं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेले काही ग्रंथ। पहिला ग्रंथ आहे ग्रामगीता, दुसरा आहे सार्थ आनंदामृत, तिसरा सार्थ आत्मप्रभाव, चौथा गीता प्रसाद, पाचवा बोधामृत, सहावा लाहकी बरखा भाग 1, 2 आणि 3 आणि सातवा अनुभव प्रकाश भाग 1 आणि 2। त्यासोबतच एक थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज बाबा अशा पद्धतीचं ग्रंथ सुद्धा तुकडोजी महाराजांनी लिहिला आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता, त्याचं हे छायाचित्र, हा ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ म्हणून ओळखला जातो। ग्रामगीतेचा परिचय जाणून घेऊयात। ग्रामगीता तुकडोजी महाराज द्वारा मराठी भाषा में रचित एक महाकाव्य है जिसमें भारतीय ग्राम्य जीवन के विविध पक्षों का चित्रण है। यह काव्य ग्रामीण समुदाय के विकास के लिए एक आदर्श संदर्भ ग्रंथ है। तुकडोजी महाराज जानते थे कि भारत गांवों में बसता है, अतः उसको वह स्वर्ग बनाना चाहते थे। ऋग्वेद का विश्व पुष्टे ग्रामे अस्मिन्ना तुराम को उन्होंने प्रेरणा ही मान लिया था। इस तरह ग्राम गीता का परिचय दिया जाता है। कवितेचा आशय जाणून घेऊया। सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काहीही संबंध नसतो, कारण सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहे। लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव आणि आनंद सदैव कसा मिळतो याचं वर्णन प्रस्तुत कवितेतून केले आहे। एकंदरीत प्रस्तुत कवितेत कवीने सुख हे भौतिक गोष्टींवर अवलंबून नसतं, तर ते माणसाच्या वृत्तीवर अवलंबून असतं याचं वर्णन केलेलं आहे। महालात उपभोगायला मिळणार नाही असं सुख आपण साध्या झोपडीतही प्राप्त करू शकतो, अशा पद्धतीचं वर्णन या झोपडीत माझ्या कवितेमध्ये संत तुकडोजी महाराजांनी केलेलं आपल्याला दिसतं। आता आपण तुकडोजी महाराज लिखित या झोपडीत माझ्या
कवितेचा सविस्तर परिचय जाणून घेऊयात। सर्वप्रथम आपण या झोपडीत माझ्या ही कविता वाचून घेऊया। पहिलं कडवं, राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। पहारे आणि तिजोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। जाता तया महाला मज्जाव शब्द आला, जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या। महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या। येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या। पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या। राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। कवितेचा अर्थ जाणून घेण्या अगोदर सर्वप्रथम इथे एका महालाचं चित्र दाखवलेलं आहे, त्यानंतर एका झोपडीचं चित्र दाखवलेलं आहे। या कवितेत तुकडोजी महाराजांनी सुख व आर्थिक संपन्नता याचा संबंध नसून सुख हे माणसाच्या मनोवृत्तीवर अवलंबून असतं, हे या कवितेत राजमहाल आणि झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीच्या उदाहरणावरून विशद केलं आहे। या कवितेतील पहिल्या 2 ओळी वाचून त्याचा अर्थ तुम्हाला समजून सांगतो। पहिल्या 2 ओळी, राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। या पहिल्या 2 ओळीमध्ये कवी तुकडोजी महाराज म्हणतात, एखाद्या राजाला आपल्या राजमहालामध्ये जी सुखे प्राप्त झाली नसतील, ती सर्व मला माझ्या लहानशा झोपडीतच प्राप्त झाली आहेत, ती सर्व मला माझ्या लहानशा झोपडीतच प्राप्त झाली आहेत, असा या ओळीचा अर्थ आहे। त्यानंतर पुढील ओळी वाचतोय, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। या ओळीमध्ये कवी तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्या झोपडीत मऊ बिछाने नाही, छप्परही नीट नाही, माझ्या झोपडीत मऊ बिछाने नाही, छप्परही नीट नाही, परंतु माझ्या मुखी प्रभूचं नाव असल्याने जमिनीवर झोपण्यात, आकाशातील तारे पाहण्यात मला सुख प्राप्त होतं, मला सुख प्राप्त होतं, असा या ओळीचा अर्थ कवी तुकडोजी महाराजांनी सांगितलेला दिसतो। त्यानंतर पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। या ओळीचा अर्थ सांगताना तुकडोजी महाराज म्हणतात, श्रीमंताच्या महालात कड्या कुलपांमध्ये संपत्तीचा संचय केला जातो, पहारे तिजोऱ्या बसूनही तिथे चोऱ्या होतात, कारण संपत्ती ही चंचल आहे, आज आहे तर उद्याही असेलच असं नाही, पण या काळजीनं माणूस मन शांती घालून बसतो, परंतु माझ्या गरिबाच्या झोपडीत अशी संपत्ती नसल्याने मी निश्चित आहे, अगदी दाराला कडी लावण्याचीही गरज नाही, निर्धोकपणे मी या घरात राहतो, असा अर्थ या ओळीमध्ये सांगितलेला दिसतो। त्यानंतर जाता तया महाला मज्जाव शब्द आला, जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या। या ओळीमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, संपत्ती असल्यानेच माणूस मोठा होत नाही, मन कोते असेल तर मोठ्या राजमहालातही सर्वांना प्रेमानं वागवलं जातं नाही, या उलट तिथे येण्या जाण्यावर अनेक बंधने असतात, परंतु माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत होतं, येथे मनाची दारे मोठी असल्याने येणाऱ्या प्रत्येकाला येथे आपुलकी आणि मायेची वागणूक मिळते, असा या ओळींचा अर्थ सांगितलेला आहे। त्यानंतरच्या ओळी, महाली मऊ बिछाने
कंदील श्यामदाने, महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. या ओळींमध्ये तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे, महालात झोपण्यासाठी मऊ बिछाने असतील, महालात झोपण्यासाठी मऊ बिछाने असतील, कंदील श्यामदान्याने तो राजवाडा प्रकाशाने झगमगत असेल, परंतु तो प्रकाश कृत्रिम आहे. त्यापेक्षा माझ्या झोपडीतील साधी जमीन मला जास्त सुखदायी वाटते, असा अर्थ या ओळीमध्ये सांगितला आहे. त्यानंतरच्या ओळी, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. या ओळीमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्या या झोपडीत कोणीही निश्चितपणे मोकळेपणाने यावे, जातानाही सुखाने आणि समाधानाने जावे. एखाद्या राजमहालात येताना जाताना जी बंधनं, शिष्टाचार आणि तणाव एखाद्याच्या मनावर येतो, तसं कुठलाही तणाव माझ्या झोपडीत येताना किंवा जाताना बाळगावा लागत नाही. तेव्हा कोणतंही किंतु परंतु मनात न बाळगता, मनावर ताण न घेता माझ्या झोपडीत या आणि समाधानाने जा, असा अर्थ या ओळीमध्ये तुकडोजी महाराजांनी सांगितला आहे. शेवटच्या दोन ओळी, पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. या शेवटच्या दोन ओळींमध्ये कवी तुकडोजी महाराज म्हणतात, माझं हे झोपडीतलं सुखी समाधानी जीवन पाहून स्वर्गलोकीचा राजा इंद्रदेवही लाजेल, कारण त्याच्या स्वर्गातही त्याला असं सुख, अशी शांती लाभत नाही, परंतु माझ्या घरी मात्र कायमच मन शांती लाभते, असा या ओळीचा अर्थ तुकडोजी महाराजांनी सांगितलेला दिसतो. अशा प्रकारे तुकडोजी महाराजांनी या झोपडीत माझ्या कवितेमध्ये कवीने सुख हे भौतिक गोष्टींवर अवलंबून नसतं, तर ते माणसाच्या वृत्तीवर अवलंबून असतं, याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. महालातही उपभोगायला मिळणार नाही असं सुख आपण साध्या झोपडीतही प्राप्त करू शकतो, याचं सविस्तर वर्णन तुकडोजी महाराजांनी या कवितेत केलं आहे. तर आज आपण तुकडोजी महाराज लिखित या झोपडीत माझ्या कवितेचा अर्थ जाणून घेतला आहे. राजा सजी महाली, राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछा
कंदील श्यामदाने महाली मौली छाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी ना बोजा कोणावरी ना बोजा या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोहिलाजे पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोहिलाजे शांती सदा विराजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या हा तुकड्या मती करावी पायी तुझ्या नमावी तुकड्या मती करावी पायी तुझ्या नमावी तुकड्या मती करावी पायी तुझ्या नमावी मूर्ती तुझी रहावी मूर्ती तुझी रहावी या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या